इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले असून या समस्यांवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। घोटी शहराध्यक्ष प्रफुल्ल कुमट आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करत शहरातील विविध समस्या समोर मांडल्या आहेत। घोटीत पाण्याचा असलेला तीव्र तुटवडा, रस्त्यांची दयनीय अवस्था तसेच बाजारपेठेतील वाहतुकीची अनिर्बंध गर्दी या बाबींचा त्यांनी विशेष उल्लेख केला। याशिवाय रात्रीच्या वेळेस नाशिकहून येणाऱ्या बस घोटी बायपासवर सोडल्या जातात, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना थेट घोटी बस स्थानकावर सोडावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। घोटी सिन्नर चौफुली परिसरातील नुकताच तयार झालेला उड्डाणपूल वापरात असूनही त्याच्या दोन्ही बाजूंचे खंबाळे ते घोटी रस्त्याचे दरम्यानचे रस्ते अक्षरशः खड्ड्यांनी भरलेत। त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची गंभीर टीका करण्यात आली आहे। या सर्व समस्यांकडे प्रशासनानं तात्काळ लक्ष न दिल्यास भाजपच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी उपस्थिती घोटी शहराध्यक्ष प्रफुल्ल कुमट, भाजप जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब डोंगरे, घोटी शहर उपाध्यक्ष संतोष जुंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते। गेल्या महिन्याभरापासून घोटी शहरातील पाणी पुरवठा हा विस्कळीत असून घोटीचे नागरिक हे बेजार झालेले आहेत। प्रशासनाला याच्याशी काही देणे घेणे नाहीये। महाराष्ट्र प्राधिकरण अंतर्गत घोटीची नवीन पाणी पुरवठा योजना जवळजवळ 24 कोटी रुपये मंजूर आहे, परंतु संबंधित ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केलेले आणि पूर्वग्रस्त पाणी पुरवठा योजना होत नसल्यामुळे घोटी शहराला पाणी समस्येला मोठं तोंड द्यायला लागू लागले आहे। प्रशासन ह्या बाबतीत गंभीर नाहीये। प्रशासनाने संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कामाबद्दल पाठपुरावा करावा व घोटीचा पाणी प्रश्न हा लवकरात लवकर सोडवावा, नाही तर भारतीय जनता पार्टी घोटी शहराच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल। व दुसरे, घोटी शहरात इगतपुरी आगाराच्या येणाऱ्या बसेस रात्रीच्या ह्या सिन्नर फाट्यावरती प्रवाशांना उतरून देतात। त्यात आबालवृद्ध, आजारी, विद्यार्थी असे प्रवासी असतात। संबंधित आगार प्रमुखांना वेळोवेळी कल्पना देऊनही तो याची दखल घेत नाही। सुधीरजी पारवे यांना घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष महेश श्रीशर्मा व मी आम्ही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांना भेटून इगतपुरी नळ पाणीपुरवठा योजना व घोटी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले व घोटी शहरासाठी 24 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले व राज्याचा 50% निधी व केंद्राचा 50% निधी अशा प्रकारे या ठिकाणी निधी देण्यात आला व आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला व घोटीकरांना या ठिकाणी व इगतपुरीकरांना वाटलं का इगतपुरीचा पाणी प्रश्न सुटला जाईल व घोटीचा पाणी प्रश्न सुटला जाईल। पण या ठिकाणी जर जलजीवनचं काम पाहिलं व प्रवेशन आपलं याचं काम जर पाहिलं तर अतिशय ठेकेदार जे आहे संबंधित ज्या लोकांना जे काम दिलंय अतिशय हलगर्जीपणे व निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं या ठिकाणी जलजीवनचं काम अतिशय निकृष्ट दर्जात झालेले व संबंधित याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। या ठिकाणी जलजीवनचे जे काम आहे, खैरगाव असेल, शेनवड असेल, इगतपुरी असेल, घोटी असेल, संबंधित जे काही ठेकेदार आहे त्याच्यानंतर जलजीवनचे जे काही अधिकारी त्या संबंधित याच्यावरती यांची सखोल चौकशी करण्यात यावी। प्रतिनिधी जावेद शेखसह मिलिंद सोनवाने, महाराष्ट्र समाचार, इगतपुरी।